ते बोलले की उठ 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 असं बोलले आणि तिचा हात खेचला. मग ते तिला नाही आवडला हात खेचल्याला. मग ती बोलली की मला कळत नव्हतं खरंच की काय आहे, म्हणजे एकदम स्पष्ट भाषा मराठी, त्यामध्ये थोडंसं मी खरंच कन्फ्यूज होत होती. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर बिग बॉस मराठीचं सीझन 6 अगदी दणक्यात चालू आहे आणि 2 आठवड्यानंतर राधा घराच्या बाहेर निघाली आहे आणि आता राधा माझ्याबरोबर आहे. स्वागत राजश्री मराठीमध्ये. आय नो तुला हा आवडलेला डिसिजन नाही आहे ना एवढं लवकर बाहेर येणं. हो. पण थोडंसं मी असं कन्फ्यूज झाली होती, कारण की पहिला जे नवीन नवीन जातं त्यांना कन्फ्यूज होतं, हे सगळेच कन्फ्यूज होतात. आणि पहिल्या हफ्त्यामध्ये मी खूप कन्फ्यूज झाली होती. सेकंड हफ्त्यामध्ये मी खूप छान खेळत होती, पण हे मध्येच काय झालं हे मला कळालं नाही आहे. आणि वोटिंगनुसार तर मी जसं वोटिंग माझे चेक केले तर मला भरपूर वोट केलं होतं, कारण मला माझ्या पब्लिकवरती खूप ट्रस्ट आहे. केल्यानंतर बघितलं, पण ठीक आहे, आता काय बोलणार, बिग बॉसच्या शब्दांपुढे काही होऊ शकत नाही. आणि ना तू सुरुवातीलाच म्हणाली होतीस, म्हणजे 4-5 दिवसांनंतर तू म्हणाली होतीस की तुला कळत नाहीये गेम किंवा काय करायचं. जेन्युअनली राधाला गेम कळत नव्हता का एक आउट ऑफ प्रेशर आपण म्हणतो ना की आता नाही मला बाहेर जायचं आहे बस झालं, काय होतं नक्की? ॲक्च्युली मला कळत नव्हतं खरंच की काय आहे, म्हणजे एकदम स्पष्ट भाषा मराठी, त्यामध्ये थोडंसं मी खरंच कन्फ्यूज होत होती. आणि त्याच्यानंतर नंतर मला कळायला लागलं, मग खूप प्रेशरनं बाकीचे जे ग्रुप आहेत त्यांचा, की मला कोणाच्या भांडणामध्ये जायला नव्हतं आवडत. जर माझा टॉपिक आहे तिथेच मला माझं स्टँड घ्यायला आवडत होतं. कोणाच्याही भांडण्यामध्ये मला जायला नाही आवडत होतं. बस माझं हेच होतं. आत्ता पण हेच आहे, नाही लास्टपर्यंत हेच असणार. पण तुला असं वाटतं का की आता तुमची ती टोळी होती, सपोज जर डे 1 पासून जसं आपल्याला तन्वी दिसतेय की खूप ती गोंगाट घालतीये, जर असं राधाने केलं असतं, बिकॉज तुझी जर बाहेरची पर्सनॅलिटी बघता किंवा तुझे परफॉर्मन्सेस बघता तू खूप बोल्ड आणि बिंदास दिसतेस, पण राधाची ती बाजू घरात दिसली नाही, तर तुला असं वाटतं तू हे सगळं सुरुवातीपासून केलं असतंस तर मे बी आता बाहेर नसतं यावं लागलं? हां, नसती आली, पण मी बाहेर पण अशीच आहे. मी अशी साधी, म्हणजे जास्त बोलत नाही मी. आणि मॅनेजर सगळं मॅनेज करतात, म्हणून मी कधीच कोणाशी बोलत नाही जास्त. आणि मी एक कलाकार आहे, तर मी फक्त स्टेजवरती बिंदास कोण पण आलं तरी फाडू शकते डान्समध्ये. हे माझं आहे. ओके. आणि ना ऍक्च्युली असं झालं की मी जसं मगाशी म्हणाले की बिनधास्त आणि बोल्ड तू आम्हाला स्टेजवर दिसतेस, पण ना घरामध्ये जरा तुझी रडकी बाजू सुद्धा बघायला मिळाली. जेव्हा दीपाली ताईकडनं डान्सबद्दल बोलण्यात आलं, लावणीबद्दल बोलण्यात आलं, तेव्हा तुला खूप हर्ट झालं, राईट? तेव्हा तू अशी फार व्यक्त नाही झालीस, तू म्हणालीस फक्त की मी पण लायकी दाखवू शकते. आज तुला त्यावर काही बोलायला आवडेल? मला हे बोलायचं आहे की, म्हणजे तुम्ही नाही बघितलं तर तुम्ही डायरेक्टली बोलू नका ना. तुम्ही लावणी केली आहे, मला मान्य आहे. तुम्ही आता करत नाही आहे ते. तुम्ही जे करताय आता तिथे लक्ष द्या. आम्ही आता सुरुवात केली आहे. तुमच्या टायमिंगला लावणी ही वेगळी होती आणि पब्लिकला ती तशी आवडत होती. आत्ता जे पब्लिकला आवडतं ते आम्ही देतोय. पण तुम्ही जेव्हा डोळ्यांनी बघाल तेव्हाच लोकांवरती टीका करा की ही मुलगी अशी आहे आणि ती मुलगी तशी आहे. तुम्ही बघत नाहीयेत तर बोलू नका. कारण की मी तिला आतमध्ये विचारलं की तू बघितलीस का माझी लावणी, तर ती बोलली मी खरंच तुझी लावणी नाही बघितली. म्हटलं मग तू का बोललीस असं, की आजकालच्या मुली अशा आहेत, आजकालच्या मुली, बाकीच्या मुलींना बघून तू असं मला डायरेक्टली बोलू नाही शकत. आणि मग आम्ही बिग बॉसच्या घरामध्ये एक लावणी केली होती. मग त्याच्यावरून ती बोलली की तुझं जे एक्सप्रेशन्स होते, जे तू डान्स केला, मला खरंच खूप आवडलं. असं ती बोलल्यानंतर मग मी अजून रडायला लागली की मी खरंच छान करू शकते. मला माहिती आहे लावणी कशी जपायची, काय जपायची. मी जपत आली. आणि मी आधीही सांगितलं की माझा शो असा नाही आहे. माझ्या शोमध्ये मी एकच लावणी करते, बाकीचं मी फ्री एकदम जसं माझं मॅशअप आहे तसा डान्स करते. असं मी तिला सांगितल्यानंतर ती बोलली की मी बघितल्यानंतर मला आवडलं असं. अगदी. आणि ना गेला आठवडा एका प्रकरणामुळे खूप गाजला, दॅट इज राकेश बापट. अनुश्री आणि रुचिताने जो गोंगाट घातला त्याच्यावरनं खूपच गाजलं ते प्रकरणी. सगळेच जण बाहेर पण म्हणा आतमध्ये पण म्हणा राकेशची खूप बाजू घेत आहे. तू त्या घरामध्ये होतीस, आम्ही जे बघितलं कदाचित त्याच्यापेक्षा जास्त त्या घरात घडलेलं तू बघितलं असशील, कारण तुम्ही 24 तास एकत्र राहता, राईट? तुझ्या मते काय चुकलं, काय बरोबर आहे राधा? तिला आम्ही आधी सांगितलं होतं आदल्या दिवशी की तुला उठायचं आहे आणि बाजूच्या बेडवरती झोपायचं आहे. मग आमच्या टोळीची एक जागा फिक्स होती तिथे, वाडा आम्ही नाव ठेवला होता.
तर तिथे आम्ही बसलो होतो. मग ती येऊन विशालला आधी बोलली की मला तिथे कम्फर्टेबल नाही वाटत आहे, मला माझ्याच बेडवरती झोपायचं आहे. मग तो बोला ठीक आहे तू झोप तिथे. बस तो असंच बोलला की तू तिथे झोप. आणि त्यानंतर ती तिथे झोपायला गेली. मग खूप इश्यू केला ह्या लोकांनी, उठ उठ उठ. मग ती बोलली की मला झोपेतून नका उठव. आणि खरंच डॉक्टर पण येऊन गेले होते आणि तिला एक गोळी देऊन गेले होते. तिला मी बोलली तुला जर बरं नसेल वाटत माझ्याकडे पण एक गोळी आहे तू ती खा. मग त्याच्यानंतर तिने गोळी जेवली आणि गोळी खाल्ली आणि झोपली. झोपल्यानंतर मग सगळेजण आले उठवत होते तर ती नाही उठली. मग मी समजवायला गेली, माझ्यावरती पण खूप जोरात ओरडली की नाही तुला कळत नाहीये का, मला नाही उठायचंय, मला झोपायचंय, असं तसं. ते बोलले की उठ 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 असं बोलले आणि तिचा हात खेचला. मग ते तिला नाही आवडला हात खेचल्याला. मग ती बोलली की मला नाही उठायचंय, मी झोपणार आहे, दादा सोड. जेव्हा सगळे सोफ्यावर बसले होते तेव्हा रुचिताने तो मुद्दा उचलला की तुम्ही मुलींना असं नोबडी कॅन स्टॉप मी, आणि देन मग मुलींना हात लावायचा मुद्दा आला. यू थिंक की तिने ज्या प्रकारे तो मुद्दा पोट्रे केला तिची ती पद्धत चुकली राधा? हो हो, ती जे बोलली ते चुकीचं बोलली. आम्ही स्वतः तिला बोललो की हे तुझं चुकलं आहे, हे तू असं नाही बोलायला पाहिजे होतं. जर तुला वाटत होतं तर अनुश्रीला तू सांगायला, तिचा मुद्दा होता तू का घेतला. भले तू घेतला पण तू सांगू शकली असतीस असं की दादा तुझं चुकलंय, तू हात नाही खेचायला पाहिजे होता. असं आमचं पण म्हणणं होतं की तू जे जशा ह्याच्यामध्ये बोललीस टोनमध्ये ते चुकलंय तुझं. आणि ना आता दोन ग्रुप दिसत आहेत, एक टोळी दिसतीये आणि एक समोरची बाजू दिसतीये. तर तुझ्या मते टोळीमध्ये एक कोणी व्यक्ती आहे जी अख्ख्या टोळीला डॉमिनेट करते? नाही, सगळे एकत्र आहेत टोळी? एकत्र आहेत सगळे. फक्त विशाल आम्हाला समजवतो आणि दोन्ही साईडला जाऊन बसतो. पण मला नाही वाटत की कोण म्हणजे माझ्या विरुद्ध किंवा टोळी विरुद्ध टोळीमधले कोण आहेत असं कोण नाहीये. विशालला राकेश बापट बरोबर काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे दिसतंय आता की तो शाहरुख नाहीये किंवा मग त्या तो जेंटलमॅनची इमेज दाखवतो, असं बरंच काय काय आम्ही बघतोय. तू राहिली आहेस राईट घरामध्ये, यू थिंक की काहीतरी रायव्हलरी आहे जी अजून समोर आली नाहीये दोघांमध्ये? एक गेम होता त्याच्यामध्ये राकेश दादानी रुचिताचं नाव नाही घेतलं होतं की पर्पल टी शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट बोलला होता. तर त्याच्यावरून विशालला राग आला. विशाल बोलतो की आपण मोठे आहेत, आपण छोट्या लोकांना माफ करायचं असतं, असं त्याचं म्हणणं होतं. मग त्याच्यावरून त्याला बापटचा राग यायला लागला, बाकी काही नाही. पण तुझा कोण फेवरेट कंटेंडर होता घरातला किंवा आहे अजूनही? अनुश्री आणि मी, आमचा बॉन्ड खूप छान. तुला वाटतं अनुश्रीला गेम कळलाय अजून? हो कळलं आहे, पण ती बोलत नाही, माझ्यासारखीच आहे ती. थोडंसं मला तरी पर्सनली असं वाटत होतं की हे लोक मोठे तर उलटा शब्द काय केला किंवा काही उलट आपण बोललो, घरातली आई तर मारेलच पण लोक नावं ठेवतील त्याचं काय, असं आम्ही घाबरत होतो त्या गोष्टीवरनं. हां, आणि ना आधी सुरुवातीला तन्वी तुमच्या ग्रुपमध्ये होती, आता ती ग्रुपमध्ये नाहीये, म्हणजे ती इंडिव्हिज्युअल खेळते. रुचिताबद्दल बोलायचं झालं तर खूप प्रत्येक टास्कमध्ये जर तिचा आवाज आला नाही तर तो टास्क कायच झाला, राईट? अशी बरेच गोष्ट आहेत. मध्यंतरी प्राजक्ताने पण एक स्टेटमेंट पास केलं होतं की बिग बॉस तुम्ही काय क्लासलेस लोक आणली आहेत बिकॉज ऑफ द बिहेवियर. तुझं या सगळ्यावर काय मत आहे? तुला असं वाटतं की जेन्युअनली काही लोक क्लासलेस आणलीत घरामध्ये? नाही असं नाही वाटत. असं आपण कोणाला बोलू पण नाही शकत. प्राजक्ता बोलली होती घरात. हा बोलली होती पण तिचं ते चुकलं, कारण आपण असं कोणाला नाही बोलू शकत. आणि अनुश्री पहिला ती मूर्ख बोलली होती, प्राजक्ता. प्राजक्ता मूर्ख बोलल्यानंतर ही बोलली तू बावळट, तू मूर्ख, असं बोलल्यानंतर मग तिला राग आला. हा बोलली आहे. एक शिवी काहीतरी दिली होती तिने. आणि मग नंतर प्राजक्ता बोलली की काय मुली आणलायत असं तसं, तिला बोलली. आणि ना राधाबद्दल जर इथे विचारायचं झालं तर तुझी लव्ह लाईफ खूप गाजली बाबा घरामध्ये. त्याच्यानंतर कोण आहे राधा पाटील मुंबईकरचा बॉयफ्रेंड हे शोधायला अनेकांनी सुरुवात केली आणि तू पण मस्त माईकवर हात ठेवून लिपसिंग केलं, जे आम्हाला कळलं, राईट? सो राधा काय एक्झॅक्टली काय, बिकॉज लाखो तुझे प्रेक्षक आहेत, तुझे चाहते आहेत, काय आज तुला इकडे हायलाईट करायला आवडेल? कोण आहे बाबा ती व्यक्ती ज्याला हाताने भरवावं लागतंय? राधा भरवलंय मी, असं नाही की नाही भरवलंय, पण तो माझा पास्ट होता. खरं तर मी म्हणजे आधी आम्ही 1 तास झाला आम्ही बोलत होतो, पण जे मेन मुद्देत ना तेच बाहेर आलेत, तेच दाखवलेत, त्याच्यावरती रील्स तयार झालेत. पण मी लोकांना सांगते की तो माझा पास्ट होता
अनुश्रीचा पास्ट मला सांगत होती की तिच्या बॉयफ्रेंडचं मी माझं सांगितलं आणि मी आधी पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की मी आता नाही आहे रिलेशन. सिंगल आहेस म्हणजे. हा मी सांगितलं होतं आणि आत्ता पण मी हेच सांगते की तो माझा पास्ट होता, ती तिचं सांगत होती, मी माझं सांगत होती, पण तिचं चर्चेत नाही आलं. पण माझ्या ह्याच्यावरती लोकांनी एवढे रील्स बनवलेत की हाताने खावं लागतं हे ते असं तसं. सो आता राधा कोणाला सपोर्ट करणार आहेस बाहेरनं, तू जी व्यक्ती घरात आहे त्यापैकी? मी सर्वच छान खेळत आहेत, सगळे छान आहेत. मला असं कोणाला वैयक्तिक मी सपोर्ट नाही करणार. केलं तर जास्त माझी बेस्ट फ्रेंड ही अनुश्री आहे. टोळीच्या व्यतिरिक्त कोणाला करशील? कोणालाच नाही. सागर दादाला करेल. टोळीच्या जर अपोजिट करायचं असेल तर फक्त सागर दादा, आणि जर टोळीला करायचं असेल तर अनुश्रीला करेल. ओके, सो थँक्यू सो मच. छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून राधा, आणि ऑल द व्हेरी बेस्ट. तू म्हणालीस आत्ता ॲक्च्युली माझा सीझन चालू होतोय बाहेर. खूप शुभेच्छा तुला पुढच्या सगळ्या जर्नीसाठी. थँक्यू. थँक्यू.